रामकृष्ण हरी मंडळी. माझं नाव वैष्णवी खंदारे कदम. संत तुकाराम गाथेतला दुसरा अभंग आज आपण बघूयात. नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. देवाची आवनी आवडीची भक्ती, विश्वासेची प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस. अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे हा. नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. जरी तुम्हाला गोड बोलण्याची कला देवाने दिली नसेल, जरी तुम्हाला कंठात गोड स्वर दिला नसेल, तरीही त्याच्या वाचून काहीही अडत नाही. मला भजन येत नाही, मला स्वर येत नाही, माझा आवाज चांगला नाहीये, ह्याच्यामुळे कुठेही नामस्मरणात अडथळा येत नाही. देवाचं नाव घेण्यासाठी फक्त आणि फक्त भक्तीची जोड लागते. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं रामकृष्ण 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 बोलायचं आणि तो विठ्ठल आपल्या समोर साक्षात उभा राहतो. विठ्ठल आपल्याला आपल्या भक्तीवरून, आपल्या मनातल्या विश्वासावरून ओळखतो आणि तीच त्याची खरी भूक आहे. तीच त्याची खरी, त्याच्यावर श्रद्धा असली की सारे अडथळे दूर होतात आणि आपला आणि त्याचा डायरेक्ट संपर्क होतो. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. आणि देवाची या मनी आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भाव बळे. देवाला काय कशाची आवड आहे, तर भक्तीची आवड आहे. विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे आपण आणि मग सगळं काही कुशल मंगल होऊन जातं. तुकाराम महाराज म्हणतात की तुकाराम महाराज स्वतःच्याच मनाला सांगतायत की मी तुला एक विचार सांगतो म्हणा, की मी तुला एक विचार सांगतोय म्हणा, की धरावा निर्धार दिसेंदिस. नामस्मरणाचा निर्धार तू दिवसेंदिवस चालू ठेव. आज मी ठरवलं की आज मी दिवसभर नामस्मरण करणार आहे, तर तसं अचानक होत नाही. हळूहळू हळूहळू त्याचं वेळ, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती वाढत जाते. म्हणून मनाला ते सांगतायत की दिवसेंदिवस तू वाढवत जा, तुझा निर्धार दिवसेंदिवस पक्का करत जा. असा हा सुंदर अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतला आज आपण बघितलाय. रामकृष्ण हरी.